अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज राजाधिराज भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. गणगण गणात बोते या मंत्राद्वारे भक्तांचं कल्याण करणारे केवळ शेगाव किंवा विदर्भवासियांचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान, तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज आणि त्यांच्या चरणी अर्पण असलेलं सुमन आरोग्यधाम. नागपूरपासून 20 किलोमीटर आणि हिंगणा इथून केवळ 6 किलोमीटर अंतरावरील मांगली या गावी निसर्गरम्य आणि शांत वातावरणातील योग, निसर्गोपचार आणि मनशांती केंद्र सुमन आरोग्यधाम. संपूर्ण भारताच्या मध्यबिंदूवरील मिहान, कार्गो हब आणि पंचतारांकित औद्योगिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झपाट्याने वाढत असलेल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीपासून अगदी जवळ, परंतु शहरातील गर्दी, प्रदूषण आणि गोंगाटापासून दूर अशा रम्य ठिकाणी एक सुंदर आरोग्यधाम असावं आणि त्याद्वारे शहरासोबतच ग्रामीण भागातील जनतेला निरामय आरोग्य, सौख्य आणि सुख समाधान प्राप्त व्हावं, ही सुमनताई चिंचोळकर यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा, त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे या केंद्राच्या संचालिका सविता चिंचोळकर यांनी. सविता चिंचोळकर या गेल्या 20 वर्षापासून सौंदर्य, योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत असून त्यांचं नागपुरात धरमपेठ आणि रामनगर इथे अद्ययावत गौरीज हर्बल ब्युटी पार्लर आणि नॅचरोपॅथी क्लिनिक आहे. मूळच्या अमरावती जिल्ह्यातील येवदा या लहानशा खेड्यात जन्मलेल्या सविता चिंचोळकर यांना लहानपणापासूनच आरोग्य आणि सौंदर्य शास्त्राची आवड असल्यानं त्यांनी आपल्या शिक्षणासोबतच योग आणि सौंदर्य शास्त्राचाही अभ्यास केला. लग्नानंतर अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी योगासन वर्ग, ब्युटी पार्लर, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर याद्वारे अनेक महिलांना स्वास्थ्य आणि सौंदर्य सेवा प्रदान केल्या. सोबतच त्यांनी स्वास्थ्य आणि सौंदर्य या विषयावर अनेक वर्तमानपत्रातून लिखाण केलं. नुकतंच त्यांचं माझी योग आणि सौंदर्य साधना हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. एका छोट्या खेडेगावातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सविता चिंचोळकर यांनी दुबई तसंच बँकॉक इथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेतील व्यासपीठावर महिलांचं सौंदर्य आणि निसर्गोपचार या विषयावर आपले विचार मांडले आहेत. लिखाण, रेडिओवरील कार्यक्रमात सहभाग आणि महिलांकरता वेगवेगळ्या सामाजिक कार्याचं आयोजन याकरता त्यांना आजवर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. नागपूर शहरातील उच्चभ्रू भागात व्यवसाय करत असताना ग्रामीण भागात कार्य करण्याची आवड आणि शेतीविषयीची ओढ असल्यामुळे तसंच आपल्या अनुभवाचा योग आणि निसर्गोपचाराचा फायदा ग्रामीण भागातील व्यक्तींना मिळावा या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सासूबाई स्वर्गीय सुमनताई चिंचोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंगणा तालुक्यातील मांगली इथे सुमन आरोग्यधाम आणि मनशांती केंद्राची निर्मिती केली असून नुकतंच त्याचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालं. प्रदूषणमुक्त शांत वातावरणातील या आरोग्यधाम परिसरातील
श्री गजानन महाराजांच्या मंदिराची सुंदर वास्तू आणि त्यातील श्रींच्या विलोभनीय मूर्तीकडे बघून मन प्रसन्नचित्त होऊन जातं. इथलं भक्तिमय वातावरण, स्वच्छता, सौजन्यपूर्ण सेवेमुळे आपण प्रत्यक्ष शेगाव नगरीतच आल्याचा सुखद आनंद श्री गजानन भक्तांना येतो. याविषयी आपला अनुभव सांगताना मान्यवर म्हणतात, इस आरोग्य धाम में आने के बाद मुझे ऐसा महसूस हुआ मैं कोई देव नगरी में पहुंच गया. बस स्वर्गीय आनंद जिसे हम कहते हैं उसकी प्राप्ति का अनुभव हमने आज यहाँ लिया. उन्होंने निसर्गोपचार और योग इस माध्यम को ये स्वास्थ्य के लिए, स्वास्थ्य संपादन करने के लिए, स्वास्थ्य का प्रसार करने के लिए चुना. ये अत्यधिक आनंद की बात. आज मुझे बहुत ही खुशी हो रही है, बहुत आनंद हो रहा है कि नागपुर में ये तीसरा आरोग्य धाम ये खुलने जा रहा है. कि जो काम की शुरुआत होने जा रही है के लिए दर्शन के लिए आएगा, वो ये बोल के आएगा कि हमें यहाँ से आरोग्य लेके ही वापस जाना है, अच्छा आरोग्य लेके जाना है. और यह शुरुआत आपने चिंचोलकर जी और सविता मैडम बहुत अच्छे से की है. हमारी ढेर सारी शुभकामनाएं आपके साथ है और हमारा पूरा सहयोग हमारे आयनों की तरफ से, इंटरनेशनल नेचुरोपैथी ऑर्गेनाइजेशन की तरफ से भी आपको पूरा रहेगा. वागणारे जे काही मनुष्य प्राणी आहेत थोडेफार आणि इतर जे प्राणी आहेत ते अगदी निसर्गाप्रमाणे वागतात. त्यांना औषधाची गरज नाही, दवाखान्याची गरज नाही, काहीच नाही. तर तिकडे आमचं लक्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लक्ष आपल्या आहार विहारावर द्यायचं, आचरणावर द्यायचं. इथल्या नैसर्गिक वातावरणात योगाभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा केल्यानं थकवा आणि मानसिक तणाव ताबडतोब दूर होतो. तसंच ॲक्युप्रेशर, निसर्गोपचार याद्वारे शारीरिक व्याधी, दुखणं दूर होण्यास मदत होते. इथल्या नैसर्गिक पद्धतीनं शेती करून निर्माण केलेलं धान्य, ताजा भाजीपाला आणि त्यापासून तयार केलेल्या स्वादिष्ट भोजनाचा लाभही आपण घेऊ शकतो. दैनंदिन जीवनातील चुकीच्या आहार विहारामुळे आपणास अनेक आजार आणि व्याधी निर्माण होत असतात. आपल्या रोजच्या जेवणात आपण योग्य असा बदल घडवून आणला तर आहार हेच औषधीचं कार्य करतं. आणि याकरता आवश्यकता असते ती अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची. म्हणूनच या ठिकाणी अशा तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सहपरिवार, मित्रमंडळींसह येऊन सहलीचा आनंदही आपण घेऊ शकतो. शेती, पर्यटन, शैक्षणिक सहल, ज्येष्ठांचे वाढदिवस, भजन, पारायण याकरता हे ठिकाण अल्पावधीतच प्रसिद्ध झालं आहे. अनेकांनी इथे येऊन शरीर स्वास्थ्याचा लाभ आणि मनशांतीचा अनुभव आणि सहलीचा आनंदही घेतला आहे. याबद्दल बोलताना अनेक मान्यवर सांगतात, परिसर पाहिल्यावर तर मला अगदी आठवण झाली की कैवल्यधाम आश्रमाच्या लोणावळ्याची आणि उरळी कांचनच्या कैवल्यधाम आश्रमाची. तशा तऱ्हेचं हे डेव्हलप लवकरच होईल यात मला शंका नाही. कारण इतके उत्साही लोक याच्या मागे आहेत. चिंचोळकर कुटुंबियांचा सर्व उत्साह याच्या मागे आहे आणि ते लवकरच प्रगतीपथावर जाईल यात मला काही मात्र संशय वाटत नाही. तर आपल्या सर्वांतर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. योग व निसर्गोपचार या विषयावर शिक्षण घेत असताना आम्हाला आमचे गुरु श्री सेंद्रे सर नेहमी सांगायचे, सब रोगों की एक हवा, मिट्टी, पाणी, धूप और हवा. परंतु सध्याच्या आधुनिक युगात शहरात माती दिसते ना शुद्ध हवा. फ्लॅट संस्कृती व एसीच्या युगात शरीराला सूर्याची किरणही लागत नाही. कायम धावपळ व दगदग यामुळे तणाव व अनेक आजारपण मात्र आपण ओढून घेतो. सध्या आपल्याला होणारे आजार सर्वांना माहिती आहेत. हे सर्व टाळून चांगले निरामय जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने योग व निसर्गोपचाराकडे वळायला हवे व निसर्गोपचार घ्यायचा असेल तर त्याकरता
हवी शुद्ध हवा, पाणी, सूर्यप्रकाश व माती या सर्व गोष्टींकरता याहून चांगल्या ठिकाणचे कोणते असेल ते आता तुम्हाला अनुभवायला आले असेलच. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी हे योग व निसर्गोपचार मनशांती केंद्र सुरू करीत आहोत. योग, निसर्गोपचार, ध्यान धारणा याद्वारे येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौख्य व समाधान प्राप्त होईल अशी मला खात्री वाटते. आपणही एकदा सुमन आरोग्यधाम या निसर्गरम्य ठिकाणी भेट देऊन श्रींच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आग्रहाचं निमंत्रण आहे. आमचा पत्ता सुमन आरोग्यधाम, मांगली, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर.